महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 संपूर्ण माहिती। नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा आता तुमच्यासाठी घेऊन आलोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट संबंधित आहे। बघा आता महायुती सरकारने जाहीर केलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याचं स्वप्न हे ऐकून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते। पण बघा आता शेतकरी मित्रांनो, सरकारने नवीन नियम जाहीर केला आहे आणि या नियमामुळे लाखो शेतकरी या योजनेतून बाहेर फेकले जाऊ शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते आहेत ते 5 महत्त्वाचे नियम, कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे आणि तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकही नियम चुकला तर तुमची कर्जमाफी जाऊ शकते। शेतकरी मित्रांनो, बघा आता या योजनेसंदर्भात काही भाग आपण बनवलेले आहेत जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सोप्या आणि सहज भाषेमध्ये या योजनेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल। बघा आता नेमकी योजना काय आहे बांधवांनो, आधी आपण समजून घेऊया की योजना नक्की आहे तरी काय। आता राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात जाहीर केलंय की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं जाईल। बघा आता योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना। आता यामध्ये सरकारने सांगितलंय की 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। पण बघा आता प्रत्यक्ष चित्र काही वेगळं आहे। आता सरकारने स्वतःच मान्य केलंय की यापैकी म्हणजेच 56 लाख शेतकऱ्यांपैकी 17 लाख शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। बघा एकूण संख्या आहे शेतकऱ्यांची 56 लाख, त्यापैकी 17 लाख शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे आणि बाकीच्यांना काय मिळणार तर बाकीच्यांना एकतर अंशतः माफी मिळेल किंवा केवळ 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। आणि आता यामध्ये काही नवीन GR आलेला आहे ज्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत। 5 नियम या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे अनेक शेतकरी यासाठी अपात्र ठरणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, बघा आता सर्वात महत्त्वाची तारीख दुसऱ्या भागात काय सांगितलेलं आहे बंधूंनो, एक तारीख लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 2025। शेतकरी बांधवांनो, या तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत होतं त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा आता सरकार काय म्हणतंय, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत होतं त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। जर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर रोजी थकीत होतं तर तुम्ही या योजनेस पात्र असणार आहात आणि जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2025 नंतर नवीन कर्ज घेतला असेल तर कर्जमाफी नाही, त्यासाठी फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। ही तारीख आता लक्षात ठेवा। बघा आता शेतकरी मित्रांनो, काही 5 नियम सरकारने लागू केलेले आहेत। बघा आता ते 5 महत्त्वाचे नियम काय आहेत। आता येऊया त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। सरकारने 5 नियम जाहीर केले आहेत। या 5 पैकी एकही नियम तुमच्या बाबत लागू झाला तर तुमची कर्जमाफी रद्द होणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, सरकारने 5 नियम नवीन 5 नियम लागू केलेले आहेत ज्यामुळे अनेक शेतकरी आता अस्वस्थ झालेले आहेत। आता एक नियम आपण बघूया। नियम क्रमांक 1 काय सांगतो, फक्त पीक कर्जच माफ होईल। बघा आता शेतकरी बंधूंनो, हे खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज घेतला असेल किंवा विहीर खोदण्यासाठी कर्ज घेतला असेल किंवा शेतामध्ये पाईपलाईनसाठी कर्ज घेतला असेल तर हे कर्ज माफ होणार नाही। बघा हे कर्ज माफ होणार त्या ठिकाणी नाही आहे। ट्रॅक्टर घेतला असेल, शेतात विहीर खोदली असेल किंवा पाईपलाईनसाठी जर कर्ज घेतला असेल
तर या प्रकारचं कोणतंही कर्ज शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी माफ होणार नाही. फक्त आणि फक्त पीक कर्ज म्हणजे जे तुम्ही पिकावरती शेतीसाठी कर्ज घेतलं होतं, म्हणजेच शेतीसाठी घेतलेलं अल्पमुदत कर्ज, तेच फक्त या ठिकाणी माफ होणार आहे. बघा, आता बाकी सर्व मुदत कर्जाबाबत सरकारने अजून स्पष्टता दिलेली नाही, पण आत्ताच्या आलेल्या GR नुसार आणि माहितीनुसार फक्त पीक कर्जच या ठिकाणी शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही बँकेत जाऊन आधी तपासून घ्या की तुमचं कर्ज पीक कर्ज आहे की टर्म लोन कर्ज आहे. आता ही सर्वात महत्त्वाचा पहिला नियम सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक असे 5 एकूण नियम लागू केलेले आहेत, ज्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत. बघा, आता पुढील नियम काय सांगतोय आपण पाहणार आहोत. असे एकूण 5 नियम आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. ते 5ही नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा, दुसरा नियम काय सांगतोय की कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरणारं नसावं. बघा शेतकरी मित्रांनो, हा नियम खूप जणांना अडवणार आहे. बघा, जर तुमच्या संपूर्ण कुटुंबात म्हणजेच पती असेल, पत्नी असेल, मुलगा असेल किंवा तुमची मुलगी असेल, यापैकी कोणीही जर इन्कम टॅक्स भरत असेल तर या योजनेसाठी ते अपात्र ठरणार आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्वतः आणि तुमची पत्नी, मुलगा किंवा मुलगी जर कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल, सरकारला इन्कम टॅक्स जात असेल, तर या योजनेस ते अपात्र ठरणार आहेत. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, त्याशिवाय आता काय सांगण्यात आलेलं आहे, तुमच्या घरामध्ये जर कोणी पोलीस किंवा लष्करात नोकरीला असेल किंवा कुटुंबातील कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल तर तुम्हाला ही योजना मिळणार नाही. बघा, आता बरेच शेतकरी चिंतेत पडलेले आहेत, कारण अनेक शेतकऱ्यांची मुलं ही बऱ्यापैकी नोकरीला लागलेली आहेत. काही शेतकऱ्यांची मुलं ही पोलीस भरती झालेली आहेत, काही शेतकऱ्यांची मुलं ही लष्करात भरती झालेली आहेत. आता कोणी जिल्हा परिषदेला सुद्धा सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. तर सरकारने सांगितलेलं आहे, यापैकी कोणी जर नोकरीला असेल तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. कुटुंबात कोणीही सदस्य नोकरीला असेल किंवा इन्कम टॅक्सचा कर भरत असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देण्यात येणार नाही. आता नियम क्रमांक 3 काय सांगतोय बघा. शेतकरी मित्रांनो, जमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त नसावी. आता 7 बाऱ्यावर तुमचं नाव असलेली जी जमीन आहे ती 2 हेक्टरपेक्षा म्हणजेच शेतकरी मित्रांनो जवळपास 5 एकरपेक्षा शेतजमीन कमी नसावी लागणार आहे. जर 5 एकरपेक्षा तुमच्याकडे शेतजमीन जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार आहे. बघा, आता सरकारने सांगितलंय की 5 एकरपेक्षा शेतजमीन कमी नसेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे. काही ठिकाणी 10 एकरची मर्यादाही सांगण्यात आलेली आहे, पण सरकारने आता सध्याला काही GR मध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्या 7 बाऱ्यावरील क्षेत्र नक्की किती आहे हे तपासणं अत्यंत तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे. असे आणखीन 2 नियम लागू केलेले आहेत. एकूण 5 नियम सरकारने लागू केलेले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी या ठिकाणी अस्वस्थ झालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यात प्रश्न घुमत आहे की नेमकं 2 लाख रुपयापर्यंतची जी कर्जमाफी होणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे आणि त्या 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला कसा होणार आहे. बघा, आता शेतकरी मित्रांनो, पुढील 2 नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये आपण नियम बघत आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचणार आहे. बघा, आता पुढील नियम काय सांगतोय, पुढचा नियम काय म्हणतोय हे आपण आता बघूया. शेतकरी मित्रांनो, पुढील क्रमांक नियम 4 चौथ्या क्रमांकात काय सांगितलेलं आहे की घरात जर 4 चाकी वाहन असेल तर त्या बांधवांसाठी हा नियम आहे. घरात 4 चाकी वाहन नसावं. शेतकरी मित्रांनो, बघा, हा नियम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुमच्या घरात कार असो किंवा ट्रॅक्टर दोन्हीही 4 चाकी वाहनात मोडतात.
म्हणून आता सरकारने या ठिकाणी सांगितलंय की ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहनं आहेत तो शेतकरी श्रीमंत मानला जाईल आणि त्याला कर्जमाफी या ठिकाणी मिळणार नाही. बघा आता ट्रॅक्टर हे शेतकऱ्याचं काम करण्याचं साधन आहे, पण या नियमानुसार तेही अडचण ठरणार आहे. हा मुद्दा वादाचा ठरला आहे आणि यावर अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू आहेत. बघा आता काय काय नवीन प्रकारचे नियम सरकारने लागू केलेले आहेत. शेतकऱ्यांना एकूण कर्जमाफी मिळू नये, बहुतेक हा उद्देश सरकारचा असावा. बघा आता या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा नियम शेतकऱ्यांनो काय सांगितलेला आहे, लक्षपूर्वक बघा. खूप महत्वाचा 5व्या क्रमांकाचा नियम आहे. बघा आता शेती व्यतिरिक्त उत्पन्न बँक खात्यात दिसू नये. म्हणजे बघा आता स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे, बँका आता तुमचं बँक खातं तपासणार आहेत आणि जर तुमच्या खात्यात शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न येत असेल, म्हणजे तुम्ही कोणतं तरी दुकान चालवत असाल, छोटा व्यवसाय करत असाल किंवा दुसरी काही तुम्हाला नोकरी असेल, म्हणजेच शेती व्यतिरिक्त तुमच्या खात्यात दरमहा पैसे जमा होत असतील, तर तुम्ही या योजनेस अपात्र आहात. म्हणजे तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतची जी कर्जमाफी मिळणार आहे ती आता तुम्हाला मिळणार नाही आणि या यादीतून तुमचं नाव काढलं जाणार आहे. जर तुम्हाला शेती व्यतिरिक्त आणखीन काही उत्पन्न येत असेल, आणखीन काही पैसे तुमच्या खात्यात जमा होत असतील, तर तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. बघा त्यामुळं तुमचं खातं आत्ताच नीट तपासा आणि जर काही चूक असेल तर बँकेत जाऊन स्पष्टीकरण द्या, अन्यथा तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. बघा आता सरकारने 5व्या क्रमांकाचा नियम लागू केलेला आहे की शेती व्यतिरिक्त इतर काही उत्पन्न तुमच्या बँक खात्यात दरमहा जमा होत असेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवायचं. या यादीतून तुमचं नाव कमी केलं जाणार आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही बँकेत जाऊन ज्या बँकेत तुम्ही कर्ज काढलेलं आहे त्या बँक मॅनेजरला विचारा की तुमचं जे बँक खातं आहे त्यामध्ये नेमकं कशा प्रकारे पैसे येत आहेत. दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात जे पैसे येत आहेत त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता द्यावं लागणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो 4थ्या क्रमांकाच्या भागात काय सांगण्यात आलेलं आहे. आता बँकांचं काम काय असणार आहे बघा. बघा आता शेतकरी मित्रांनो बँका काय नेमकं काम करणार आहेत. आता हे सर्व नियम फक्त कागदावर नाहीत, तर सरकारने सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत की घरोघरी जाऊन तपासणी करा. शेतकऱ्यांच्या घरी जा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व माहिती गोळा करा. बघा आता बँकांना काय सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो बँक अधिकारी आता तुमच्या घरी येणार आहेत आणि घरी आल्यानंतर ते काय पाहणार आहेत हे बघा. बघा आता बँक अधिकारी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला विचारणार, तुमची तपासणी करणार की तुमच्या घरात 4 चाकी आहे का, तुमच्या कुटुंबात कोणी नोकरी करत आहे का. बघा आता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या घरात 4 चाकी असेल तर वरील नियमानुसार ते तपासलं जाणार आहे. तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी खात्यात असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याची सुद्धा माहिती बँकेकडून घेतली जाणार आहे. बघा त्याचबरोबर बँक खात्यात इतर उत्पन्न, मगाशी सांगितल्याप्रमाणे शेती व्यतिरिक्त जर तुमच्या खात्यात कोणत्याही प्रकारचं इतर उत्पन्न येत असेल तर त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तपासणीद्वारे सांगण्यात येणार आहे की यादीत नाव घेतलं जाईल की यादीत नाव घेतलं जाणार नाही. बघा आता जमिनीची अट काय सांगते की जमीन किती एकर आहे हे सुद्धा तपासलं जाणार आहे. वरील नियमानुसार जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, क्षेत्रफळ असेल, तर तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवायचं असं सरकारने नियम काढलेला आहे. ही तपासणी येत्या 15 दिवसात होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो असं सांगण्यात येत आहे की पुढील 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या घरी येऊन सर्व प्रकारची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्ताच सावध राहणं आणि तयार राहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा आता हे नियम सरकारने लागू केलेले आहेत, म्हणजे एकंदरीत सरकारने नवीन 5 नियम लागू केलेले आहेत. आता शेतकरी अत्यंत चिंतेत आहे, पण घाबरायचं कारण नाही. सविस्तर माहिती शेवटपर्यंत बघा. आणखीन काही गोष्टी सरकारने या ठिकाणी मांडलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका.
आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। जर तुम्हाला ही योजना मिळावी असं वाटत असेल आणि तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर तुम्हाला या ठिकाणी हे कागदपत्र अत्यंत गरजेचे ठरणार आहेत। आता आपण बघणार आहोत एक एक कागदपत्र जे तुम्हाला अत्यंत आवश्यक ठरणार आहेत आणि तुम्हाला ही 5 प्रकारचे आणि महत्त्वाचे कागदपत्र आत्ताच काढून घ्यायचे आहेत आणि उर्वरित काही कागदपत्र जे आहेत ते सुद्धा अत्यंत गरजेचे ठरणार आहेत। बघा आता शेतकरी मित्रांनो, कोणती कागदपत्र लागणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, ही कागदपत्र आत्ताच तयार ठेवा। पहिल्या क्रमांकाचा कागदपत्र येतो आधार कार्ड। आता शेतकरी मित्रांनो, 7 बाऱ्यावरील नावाशी तंतोतंत जुळणार, म्हणजे जसं नाव आधार कार्डवर आहे तसंच नाव 7 बाऱ्यावर देखील असणं अत्यंत गरजेचं आहे। आता दुसऱ्या क्रमांकाचा कागदपत्र आहे 7/12 उतारा। आता चालू वर्षाचा 7/12 उतारा तुम्हाला त्या ठिकाणी काढून ठेवायचा आहे। बघा आता नंतर काय कागदपत्र लागणार आहे, बँक पासबुक। ज्या बँकेचं कर्ज आहे त्या बँकेचं बँक पासबुक असणं अत्यंत गरजेचं आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, पीक कर्जाचा दाखला। ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलेला आहे त्या बँकेचं पीक कर्जाचा दाखला तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पीक कर्जाचा दाखला नाही त्या शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता आत्ताच बँकेकडून पीक कर्जाचा दाखला गोळा करायचा आहे। त्याचबरोबर रेशन कार्ड। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड असावं। बघा आता शेतकरी मित्रांनो, फार्मर ID कार्ड। जर तुमच्याकडं फार्मर ID कार्ड असेल तर ते सुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर मोबाईल क्रमांक, जो आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आहे तोच मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांचं मोबाईल क्रमांक दुसरा आहे आणि आधाराशी मोबाईल क्रमांक दुसरा लिंक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक जो तुमच्याकडे सध्या उपस्थित आहे तो मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करून घ्यायचा आहे। बघा त्याचबरोबर बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। सरकारनं काय सांगितलेलं आहे की बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुद्धा करून घ्यायचं आहे। आता तुम्ही ज्या बँकेत कर्ज काढलेलं आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बघा आता एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे 7/12वरील नाव आणि आधार कार्डवरील नाव हे एकच असणं अत्यंत गरजेचं आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांचं 7/12वर नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवर नाव हे वेगळं आहे। त्या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की 7/12वरील नाव हे एकच हवं आणि त्याचबरोबर आधार कार्डवरील जे नाव आहे ते सुद्धा सारखंच असायला हवं, अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे। बघा आता एखादा शब्द जरी तुमच्या 7/12वर आणि आधार कार्डवर वेगळा असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी नकारला जाऊ शकतो। त्यामुळे ही गोष्ट शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा। आता बघा सरकारने कोणत्या जिल्ह्यांना सुरुवातीला प्राधान्य दिलेलं आहे। आता सरकारने GR मध्ये जाहीर केलेलं आहे की या जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य दिलं जाणार आहे। सरकारने सांगितलंय की मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वात आधी निधी मिळेल। शेतकरी मित्रांनो, आता काही जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पहिल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जालना, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बीड, चौथ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव, तर 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर। बघा आता सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे की सरकारने मराठवाड्यातील या जिल्ह्यांना सर्वात आधी निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्ताच सर्व कागदपत्र तयार ठेवावीत, कारण तुमची यादी लवकर जाहीर होण्याचे संकेत सरकारने दिलेले आहेत। म्हणून आता या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सर्व कागदपत्र आणि सर्व गोष्टी लक्षात घेऊन तयार राहायचं आहे। आता बघा शेवटचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे, पण त्या ठिकाणी अनेक नियम आणि अटी लागू करण्यात आलेले आहेत। सरकार म्हणतंय की आम्ही कर्जमाफी केली आहे, पण या ठिकाणी एवढ्या अटी लागू केलेल्या आहेत की शेतकऱ्याला नेमक्या कशा प्रकारे फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी कशी होणार आहे याचा सगळ्यात मोठा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे।
सरकार कर्जमाफी करणार हे मात्र खरं, पण ती सरसकट नाही. 5 नियमांची चाळणी पार केल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आत्ताच ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा आणि हे 4 कामं करून घ्या. नंबर 1, बँकेत जाऊन तुमचं कर्ज पीक कर्ज किंवा इतर कर्ज आहे का याची चाचणी आणि पडताळणी करून घ्या. नंबर क्रमांक 2, आधार कार्ड आणि 7 बाऱ्यावरील नाव तपासा. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि 7 बाऱ्यावरील नाव हे एकसारखंच आहे का नाही हे आत्ताच्या आत्ता तपासून घ्या. बघा आता क्रमांक नंबर 3 यामध्ये काय सांगितलेलं आहे की बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. बघा आता 4था आणि शेवटचा मुद्दा काय सांगितलेला आहे, ज्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत ते म्हणजे कागदपत्रांची फाईल तयार ठेवा. वरती जे कागदपत्र सांगितलेले आहेत ते सर्व कागदपत्रे गोळा करून तुमच्याकडे तयार ठेवायचे आहेत. कारण आता सरकार लवकरात लवकर हे अनुदान तुम्हाला देणार आहे, तुमची कर्जमाफी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. वेळ अगदी कमी आहे, चौकशी लवकर होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही तयार राहायचं आहे. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत सोप्या आणि सविस्तर भाषेत समजणं आणि माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी, शेतकरी योजनेसाठी, नवीन आलेल्या GRच्या माहितीसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो शेतकरी मित्रांनो, हे 5 नियम सरकारने आता लागू केलेले आहेत. त्यामुळे अनेक नेते, अनेक शेतकरी वर्ग आता आंदोलनाला सुद्धा उभारले आहेत. आणखीन काही दिवसात नवीन अपडेट जो येणार आहे तो लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं आपल्या चॅनलशी जोडून राहा, ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि हो शेतकरी मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही हा व्हिडिओ सविस्तरपणे बघितलेला आहे, काहीतरी यामध्ये तोडगा अजून निघणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या योजनेत बसत नसाल किंवा अपात्र ठरत असाल तर काळजी करायची नाही किंवा एखादं टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचं नाही. तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी 100% होणार आहे. सरकार काही नवीन अटी ज्या लागू केलेल्या आहेत त्या काढून टाकणार आहे. आणि सविस्तर अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा आणि टेन्शन घेऊ नका, काळजी त्या ठिकाणी करू नका. तुमचं कर्ज त्या ठिकाणी माफ हे होणार आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.